मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही प्रकारचे लोन म्हणजे कर्ज पाहिजे असेल तर तुम्हाला सिबिल स्कोअरबद्दल माहिती पाहिजेच. सिबिल स्कोअर म्हणजे काय? सिबिल स्कोअर कुठे वापरला जातो? सिबिल स्कोअर कसा काढला जातो? सिबिल स्कोअर कुठे बघायचा? ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रकारचे लोन घेण्याची गरज पडते, जसे की होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन, बिझनेस लोन वगैरे वगैरे. यापैकी कोणतेही लोन घेताना बँक सर्वात आधी आपला सिबिल स्कोअर तपासून पाहते. सिबिल स्कोअरचा फुल फॉर्म आहे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड. सिबिल स्कोअरला क्रेडिट कोडसुद्धा म्हटले जाते. सिबिल स्कोअर तयार करणाऱ्या संस्थेचे नाव आहे ट्रान्सयुनियन सिबिल लिमिटेड. या कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. ही कंपनी प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीची किंवा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीची फायनान्शियल इन्फॉर्मेशन ठेवते, जसे की त्या व्यक्तीवर किंवा व्यवसायावर किती कर्ज आहे, कर्जाचे हप्ते वेळेत फेडलेत की नाही, आतापर्यंत किती कर्ज घेतले आहे वगैरे वगैरे. या सर्व माहितीच्या आधारे ते प्रत्येकाचा सिबिल स्कोअर काढत असतात. ट्रान्सयुनियन सिबिल लिमिटेड या कंपनीकडे 60 करोड वैयक्तिक व 3 करोड व्यवसायाची माहिती जमा झाली आहे. भारतातील सर्व बँका त्यांच्या खातेदाराची माहिती सिबिलला देत असतात. तुमचे किती बँकमध्ये अकाउंट आहे, त्यामध्ये किती प्रकारचे लोन चालू आहे, अशा सर्व प्रकारची माहिती बँक सिबिलला पुरवत असतात. सिबिल स्कोअर हा 300 ते 900च्या मध्ये काढला जातो. जेवढा तुमचा सिबिल स्कोअर 900च्या जवळ असेल तेवढे चांगले समजले जाते आणि लोन मिळायला सोपे जाते. 750च्या वर सिबिल स्कोअर असणाऱ्यांना लवकर लोन व तेही चांगल्या व्याजदरात मिळते. कमी सिबिल स्कोअर असणाऱ्यांना लोन मंजूर करून घ्यायला खूप त्रास होतो आणि लोन मिळाले तरी जास्त व्याजदर भरावा लागतो. अनेक वेळा बँका कमी सिबिल स्कोअर असणाऱ्यांचे लोन नामंजूर करतात. त्यामुळे प्रत्येकाने सिबिल स्कोअर 750च्या वर कसा राहील यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. प्रत्येकाचा सिबिल स्कोअर हा मागील 6 महिन्याच्या माहितीच्या आधारावर काढला जातो. सिबिल स्कोअर हा 4 महत्त्वाच्या माहितीच्या आधारावर काढला जातो. पहिले आहे पेमेंट हिस्ट्री. आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या लोनपैकी, मग ते कार लोन असेल किंवा पर्सनल लोन असेल किंवा इतर कुठलेही लोन असेल, यापैकी कुठल्याही लोनचे हप्ते तुम्ही थकवले असतील किंवा उशिरा भरले असतील तर त्यामुळे तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो. मित्रांनो, क्रेडिट कार्ड वापरणे सुद्धा एक प्रकारे लोन घेण्यासारखेच आहे. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यामुळे सुद्धा तुमचा सिबिल स्कोअर जास्त कमी होऊ शकतो. त्यामुळे कुठल्याही लोनचे हप्ते किंवा क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरल्यास तुमचा सिबिल स्कोअर चांगला होण्यास मदत होते. सिबिल स्कोअर काढताना पेमेंट हिस्ट्रीला सुद्धा 30% प्राधान्य दिले जाते. दुसरे आहे क्रेडिट एक्सपोजर. क्रेडिट एक्सपोजर म्हणजे क्रेडिट लिमिट एवढी रक्कम आपण कर्ज म्हणून वापरू शकतो. क्रेडिट कार्डसुद्धा आपल्याला एक प्रकारे लोन देत असते, जेथे आपण पैसे वापरतो व नंतर त्याचे हप्ते भरतो. अशा अनेक ठिकाणावरून आपल्याला क्रेडिट लिमिट मिळते, जसं की क्रेडिट कार्ड, कमर्शियल बँक, ट्रेड लिमिट्स, वेगवेगळे फायनान्शियल ॲप्स वगैरे वगैरे. आपल्याला मिळालेल्या क्रेडिट लिमिटपैकी आपण ते किती वापरतो यावर सुद्धा सिबिल स्कोअर अवलंबून असतो. मिळालेल्या क्रेडिट लिमिटपैकी तुम्ही जितका कमी लिमिट वापरला तेवढा तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहतो. उदाहरण पाहायचे झाले तर क्रेडिट कार्डचे पाहूयात. एखाद्या क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1 लाख रुपये क्रेडिट लिमिट मिळत आहे आणि तुम्ही ते 1 लाखाचं क्रेडिट पूर्ण वापरत असाल तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होईल. आणि तुम्ही 1 लाख क्रेडिट लिमिटपैकी 20-30 हजारच वापरत असाल तर त्यावेळी तुमचा सिबिल स्कोअर चांगला राहील. त्यामुळे क्रेडिट लिमिटचा वापर गरज असेल तेव्हाच करा. सिबिल स्कोअर काढताना क्रेडिट एक्सपोजरला 25% प्राधान्य दिले जाते. तिसरे आहे क्रेडिट टाईप. मित्रांनो, साधारण 2 प्रकारचे लोन असतात, सेक्युर्ड लोन अँड अनसेक्युर्ड लोन. सेक्युर्ड लोन म्हणजे जे योग्य प्रकारे कागदपत्रे तपासून व अप्रूव्हल घेऊन घेतलेले असते. यामध्ये होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन या प्रकारचे लोन येतात. अनसेक्युर्ड लोनमध्ये जास्त कागदपत्रे न तपासता व कुठलेही अप्रूव्हल न घेता घेतलेले असते. यामध्ये पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन या प्रकारचे लोन येतात. यापैकी तुम्ही सेक्युर्ड लोनपेक्षा जास्त अनसेक्युर्ड लोन घेतले असेल तर तुमचा सिबिल स्कोअर कमी होतो. पण तिथे जर अनसेक्युर्ड लोनपेक्षा सेक्युर्ड लोन जास्त असतील तर क्रेडिट कार्ड चांगला राहण्यास मदत होते.
त्यामुळे कुठलेही लोन घेताना आपण कोणत्या प्रकारचे लोन घेतोय याचा विचार नक्कीच केला पाहिजे. सिबिल स्कोअर काढताना क्रेडिट टाईपला 25% प्राधान्य दिले जाते. चौथे आहे कारण नसताना बँकमध्ये केलेल्या कर्जासाठी अनेक चौकशा. बऱ्याच लोकांना लोन घेण्यापेक्षा आपल्याला लोन मिळतंय की नाही हे जाणून घ्यायची खूप इच्छा असते. त्यामुळे ते वेगवेगळ्या बँकमध्ये आपली कागदपत्रे देऊन किती लोन मिळू शकते, त्यावर किती व्याजदर लागेल, किती वर्षासाठी लोन मिळेल ही सर्व माहिती काढत असतात. ही सर्व माहिती बँका सिबिलला पोचवत असते आणि त्यामुळे सुद्धा आपला सिबिल स्कोअर कमी होतो. जेव्हा लोन घ्यायची वेळ येते तेव्हा सिबिल स्कोअर कमी असल्यामुळे लोन मिळत नाही किंवा मिळायला त्रास होतो. त्यामुळे गरज असेल तेव्हाच बँकमध्ये एन्क्वायरी करणे सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी फायद्याचे ठरते. सिबिल स्कोअर काढताना कर्जासाठी घेतलेल्या चौकशांना 20% प्राधान्य दिले जाते. मित्रांनो, पूर्वी सिबिल स्कोअर पाहण्यासाठी पैसे मोजावे लागायचे, पण आता अनेक ॲप्स, वेबसाईट्स हा सिबिल स्कोअर आपल्याला विनामूल्य दाखवतात. तुम्ही गुगलवर सिबिल स्कोअर चेक असे सर्च केले तरी तुम्हाला अनेक फ्री वेबसाईट्स मिळतील. अजून कोणत्या अशा विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करून माझा उत्साह वाढवा. थँक्स फॉर वॉचिंग.